महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, तुम्हा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आज आपण 137 नंबरचा व्हिडिओ पाहतो. या व्हिडिओमध्ये भूगोलाचे 106 प्रश्न आहेत. हे प्रश्न आणि त्याचं अवलोकन करणं विसरू नका. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या व्हिडिओमधले 2 जरी प्रश्न आले तरी 2 मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि पोलीस भरती साठी एक मार्क गोळा करणं गरजेचं असतं. तेव्हा आता आपण भूगोलाचे प्रश्न पाहतोय. 137 नंबरच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. जरा लक्ष द्या. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ विभागामध्ये आहे. विदर्भामध्ये आहे. कापसाचे जास्त उत्पादन विदर्भात घेतले जाते. सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त होणारं पीक म्हणजे ज्वारी. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? सिंहस्थ कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी भरतो. सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? मित्रांनो, महाराष्ट्र हा साखर उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे आणि यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर जिल्हा. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी. जायकवाडी हे सर्वात मोठं धरण आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रापैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी नाशिक शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी या ठिकाणी आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तांब्याचे साठे सर्वात जास्त आढळतात तो चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे जास्त आढळतात, हे लक्षात असू द्या. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्राचा बराचसा भूभाग बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? महाराष्ट्रातलं तर ते उत्कृष्ट बंदर आहे, पण भारतामधील सर्वोत्कृष्ट बंदर हे नैसर्गिक बंदर मुंबई आहे. मुंबई हे महाराष्ट्रातलं आहेच, पण भारतातलं ही सर्वोत्कृष्ट मुंबई बंदर हे नैसर्गिक बंदर आहे. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रामध्ये आकारमानाने आणि क्षेत्रफळाने सर्वात मोठा जास्त असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर. अहमदनगर हा जिल्हा सर्व जिल्ह्यामध्ये मोठा आहे, विस्ताराने मोठा आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? महाराष्ट्रामधील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. मुंबई शहराचं क्षेत्रफळ हे अतिशय कमी आहे आणि म्हणून लहान जिल्हा म्हणून मुंबई शहर. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? ऊसतोड कामगार जिल्हा तो जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यामधले लोक ऊस तोडण्याचं काम करतात आणि ठिकठिकाणी ऊस तोडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे फिरत असतात. तो जिल्हा आहे बीड. रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी, प्रश्न जरा व्यवस्थित वाचत चला, ऐकत चला. रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? आणि तो आढळत नाही म्हणजे अजिंक्य तारा. अजिंक्य तारा हा किल्ला आढळत नाही. कर्नाळा, द्रोणागिरी, रायगड हे किल्ले आढळतात, परंतु अजिंक्य तारा हा किल्ला आढळत नाही. लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक, या अष्टविनायकापैकी 5 ठिकाणे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची 5 ठिकाणं आहेत. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते?
गोदावरी नदीचे उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर. कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? कृष्णा आणि वारणा या दोन नद्याचं संगमस्थान आहे हरिपूर. हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा नदीचा संगम झालेला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? धुळे शहर हे पांझरा नदीकाठी वसलेले आहे. पांझरा नदी. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झालेली आहे. लक्षात ठेवा. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादीची छपाई केंद्रे खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये नोटा छापल्या जातात, पोस्ट कार्ड छापली जातात, तिकीट छापली जातात. हे छापण्याचं ठिकाण आहे नाशिक. नाशिक या ठिकाणी चलनी नोटा छापण्याचा कारखाना आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण, महाराष्ट्रामधील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे आंबोली. आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडतो. राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी जास्त प्रमाणामध्ये आढळतात? चुनखडीच्या खाणी राज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळतात. यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी चुनखडीच्या खाणी सापडतात. यवतमाळ. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मत्स्योत्पादन महाराष्ट्राचा कितवा व देशातील कितवा क्रमांक लागतो? मत्स्य उत्पादनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा देशामधील पहिला क्रमांक लागतो. मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? पानझडी वृक्षांची वने विदर्भामध्ये आढळतात. विदर्भामध्ये पानझडी वृक्षांची वने आढळतात. केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा, केळीचं उत्पादन प्रसिद्ध जिल्हा जळगाव. जळगावमध्ये जळगावची केळी प्रसिद्ध आहे आणि जळगावला केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा नाशिक. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे? महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ 4 आहे. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग 6 आहे. प्रशासकीय विभाग एकूण 6. कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत व दक्षिणेकडे कुठपर्यंत कोकण आहे? दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत कोकणाचा भाग मोडतो. उत्तरेकडे डहाणूपर्यंत आणि दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत. महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? महाराष्ट्रामध्ये तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यामध्ये तलाव मोठ्या प्रमाणात आहेत. कोरकू ही अनुसूचित जमात कुठे राहते? कोरकू ही अनुसूचित जमात मेळघाट या ठिकाणी राहते. मेळघाट या ठिकाणी कोरकू ही अनुसूचित जमात राहते. हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? हळदी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा सांगली जिल्हा आहे. आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? आंब्याचं सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा रत्नागिरी आहे. काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा जिल्हा कोणता? काजूचं उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काढलं जातं. महाराष्ट्रामध्ये अजिंठा, एलोरा, लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अजिंठा आणि एलोरा, लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रामधील पहिले विद्यापीठ आहे मुंबई. विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती? विदर्भामधील जिल्ह्यांची संख्या आहे 11. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या, मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या 8 आहे. मराठवाड्यातील 8 आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांची संख्या आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? पांढरे सोने म्हणजे कापूस. कापूस पिकवणारा जिल्हा आहे यवतमाळ. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? घारापुरी लेणी रायगड जिल्ह्यामध्ये आहे.
पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकचे स्थान नसलेले ठिकाण कोणते? पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाचे स्थान नसलेले ठिकाण मोरगाव, ओझर, लेण्याद्री या ठिकाणी अष्टविनायक आहेत, पण पालीला अष्टविनायक नाही. पाली हे त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण ज्योतिर्लिंग 5 आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजाभवानी मातेचं मंदिर धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? दहिसर नदीकाठी वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. कृष्णा कोयना या नदीचे संगम स्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा संगम कराड या ठिकाणी झालेला आहे आणि हे ठिकाण हा संगमाचं ठिकाण कृष्णा आणि कोयना सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि कोयनेचा संगम कराड जवळ झालेला आहे. कृष्णा नदीचा उगम कुठे झाला? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणाला म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनेला म्हणतात. हे लक्षात असणं गरजेचं आहे. चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. आता चादर म्हटलं की सोलापूर, आणि सोलापुरी चादरी सगळीकडे प्रसिद्ध आहे. मित्रांनो, चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण सोलापूर. अहमदनगर जिल्ह्यात थंड हवेचे ठिकाण कोणते? अहमदनगर जिल्ह्यामध्ये थंड हवेचे ठिकाण आहे भंडारदरा. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अण्णा हजारे यांचं राळेगणसिद्धी हे गाव आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्हा. अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? अकोला शहर हे मोरणा नदीकाठी वसलेले आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? विदर्भाचे नंदनवन असणारे चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मोगल बादशाह औरंगजेब याची कबर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असून कोणत्या ठिकाणी आहे? संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे, पण ठिकाण आहे खुलाताबाद. खुलाताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान बीड जिल्ह्यामध्ये आहे. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा. सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा अहमदनगर आहे. पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी घाट आहे. खंबाटकी घाट आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता? आणि तो बोगदा आहे करबुडे. करबुडे हा सर्वात लांब बोगदा आहे. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई पुणे डबल डेकर एक्सप्रेसचे नाव काय? मुंबई पुणे डबल डेकर एक्सप्रेसचे नाव आहे सिंहगड. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषापेक्षा स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे? पुरुषापेक्षा स्त्रियांचं प्रमाण जास्त असणारा जिल्हा आहे रत्नागिरी. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठपर्यंत जाते? महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया ते कोल्हापूर या ठिकाणी या मार्गावरून जाते. बल्लारपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? बल्लारपूरला कागद कारखाना आहे. बल्लारपूर या ठिकाणी कागद कारखाना आहे. दगडी कोळसा मोठ्या प्रमाणामध्ये कुठे सापडतो? दगडी कोळसा महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सापडतो. मॅग्नीज उत्पादन महाराष्ट्राचा भारतातील सर्वात क्रमांक पहिला आहे. मॅग्नीज उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये पहिला क्रमांक आपलाच लागतो, महाराष्ट्राचा. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कुठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी मुंबई या ठिकाणी सुरू झालेली आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? चामडी वस्तू बनवण्याचा सर्वात मोठा जास्त उद्योगधंदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालतो. लेदरचं काम संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केलं जातं, हे लक्षात असू द्या. सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे? सर्वात जुनी वेधशाळा पुणे या ठिकाणी आहे. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? कोणत्या पर्वतरांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? सातपुडा पर्वतरांगामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण छत्रपती संभाजीनगर जिल्हा. महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे?
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे नाशिकला आहे. विठोबा पांडुरंगाचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? विठ्ठल मंदिर पंढरपूर या ठिकाणी आहे, पंढरपूर. हाजी मलंग बाबाची कबर कोणत्या शहराजवळ आहे? हाजी मलंग बाबाची कबर कल्याण शहराजवळ आहे. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? नेवासा हे ठिकाण प्रवरा नदीकाठी वसलेले आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात? गोदावरी नदी. गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? प्रश्न नीट ऐका, ती गोदावरी. गोदावरी नदी पश्चिम वाहिनी नाही. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवर आहे. जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रामधील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी. महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूमध्ये घेतली जातात? महाराष्ट्रामध्ये रब्बी पिकं जी आहेत ती हिवाळा या ऋतूमध्ये घेतली जातात. खालीलपैकी कोणता विभाग संत्र विभाग म्हणून ओळखला जातो? संत्र्याचं प्रोडक्शन उत्पादन जास्त काढलं जातं नागपूर. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत हे लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्वारीचं उत्पादन सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वताला दुसऱ्या नावाने ओळखले जाते म्हणजे पश्चिम घाट. पश्चिम घाटच म्हणजे सह्याद्री पर्वत, हे लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वताला दुसरं नाव पश्चिम घाट आहे. जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय कोणता? जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशयाचं नाव आहे नाथसागर. नाथसागर हा जलाशय आहे. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे. बेसॉल्ट खडकापासून महाराष्ट्र पठार बनलेलं आहे. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी आहे? पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमा नदीकाठी आहे. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? मृदा म्हणजे माती. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची माती आढळते? ती जांभी प्रकारची माती आढळते, जांभी. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक शहरामध्ये आहे. आणि मित्रांनो, आता शेवटचा म्हणजे 106वा प्रश्न आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रामध्ये कुठे उगम पावते? गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला साधे वाटतात, परंतु असाच प्रश्न परीक्षेला जर विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला क्लिअर आलं पाहिजे. त्यामुळे सर्वांनी जे जे व्हिडिओ पडतात ते बारकाईने ऐका, लक्षात ठेवा. पोलीस भरतीला तुमच्या आयुष्याला चांगली सुरुवात होण्यासाठी आमचाही थोडासा हातभार असावा म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रश्नांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा तुम्ही फायदा करून घ्यावा हीच तुम्हाला आमची विनंती आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. भूगोलाचे आपण 106 प्रश्न पाहिलेत. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. चांगला असेल वाईट असेल मला तरी कळलं पाहिजे ना, कारण माझ्या चुका काय होतात किंवा बरोबर घाई होते का काय होतं हे जरा मला तुम्ही सांगितलं पाहिजे. आवडलं असेल तर लाईक करायला काही हरकत नाही. मित्रांनो, शेवटी कसं आहे, आपल्याला कसं वाटतं हे कळवणं सुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.